म्हणता ना एकादशी दुप्पट खाशी, तसंच काहीतरी तयार. तर बघता हे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर हे ना एकादशीच्या आदल्या दिवशीचं संध्याकाळी मी शूट घेतलं होतं. म्हणजे स्वयंपाक वगैरे रेसिपी वगैरे मी शूट नव्हती करत. मी जस्ट खिचडी लावली आणि पुढच्या घरात जाऊन बसली होती. आणि माहिती नाही काय झालं पण थोडक्यात वाचले मी. आत्ता जो काही सेट्टीसारखा आवाज येतो ना, तर असा आवाज कुकरचा येत होता आणि हलत होता अक्षरशः कुकर. तरी पडत पडत एकदम घाबरत गेली. गॅस बंद केला आणि तो पूर्ण शांत होईपर्यंत आम्ही बाहेरच थांबलो होतो घराच्या. कारण म्हणजे कुकर फुटू शकला असता. पूर्ण गॅस निघाल्यावर कुकरचं पूर्ण वाफ निघाल्यावर कुकरचं झाकण मी आता उघडून घेतलेलं आहे आणि आता असंच शिजवते खिचडी. खूप भीती वाटली होती मला. तर म्हटलं बापरे आता गेलो, पण कशी तरी हिंमत करून फक्त गॅस बंद करून गेली मी पळत येऊन. 5 मिनटं जरी मला लेट झालं असतं तर 100% कुकर फुटला असतं. कारण तो अक्षरशः हलत होता हळूहळू. आणि माहिती नाही काय झालं, असं कधीच नाही झालेलं माझ्यासोबत. मग माझ्याने चुकून झाकण व्यवस्थित लावलं गेलं नव्हतं. काय झालं होतं मला काहीच लक्षात नाही आलं. पण इथून आणखीन जास्त मी काळजी घेईल. सगळ्यांनी घ्या खरं तर. आणि उद्या एकादशी आहे तर बटाट्यांचा शिरा वगैरे किंवा मग काहीतरी दुसरं गोडाचं बनवलं जाईल म्हणून मी नवीन तूप बनवते. ते थोडं उष्ट झालेलं आहे आधीचं. आणखीन एक 5-6 दिवसांनी बनवलं असतं मी, पण मग एकादशीसाठी आता उद्या अर्जंट बनवते. आणि आजसुद्धा दिवसभर एवढं दमायला झालं होतं की संपूर्ण किचन आवरल्यानंतर अजिबात इच्छा होत नव्हती तूप बनवायची. पण मग झालं असं की आधीचं जे आहे डब्यामध्ये तर मी पराठे वगैरे बनवते सकाळी, तर ती स्पून त्याच्यातच ठेवली जाते. कारण थोडंसंच होतं ते, जास्तीचं नव्हतं. आणि देवांसाठी मी हे वापरत नाही. देवांना जो काही दिवा लावते तर ते गाईचं तूप असतं ते वेगळं असतं. त्यामुळे मी फारसं याला वेगळं ठेवतच नाही, जे आमच्यासाठी बनवलेलं असतं घरी ते. पण म्हटलं उद्या उपवास आहे त्याच्यातूनच आपण काहीतरी गोडाचं बनवू, तर तेही म्हणजे चांगलं नसतं वाटलं. माझ्या डोक्यात सारखी शंका येत होती कारण ती स्पून मी त्याच्यातच ठेवते, तीच पोळ्यांना लावली जाते पराठ्यांना. म्हणून म्हटलं नको आपण नवीनच बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी हे सगळं आवरल्यावर रात्री करायला घेतलं होतं. आणि तुम्हाला माझे डोळे दिसत असतील, अक्षरशः सुजले होते. एवढं मला असं म्हणजे कणकण व्हायला लागलं होतं. अक्षरशः असं वाटत होतं आता कधी मी झोपेल एकदाची, असं होत होतं मला. पण तरीसुद्धा मी ते बनवायला घेतलं होतं. कारण उद्या सकाळी परत इतरही गोष्टी असतात तर त्यात लेट झालं असतं खूप, म्हणून रात्रीच बनवून घेतलं होतं मी. पुरेल का? ते खराब आहे, तिकडच्या प्लगमध्ये लाव. आणि आधीची आठवडाभर शाळा बुडलेली, त्याला किती वेळचं मी सांगते की मुलांना फोन करून कोणाकडनं मागून की जे काही झालं असेल ते. त्याला अभ्यासाचं नाव सांगितलं की लगेच मला बरं नाही म्हणतो, झोपून घेतो. आणि टी व्ही वगैरे बघू दिला तर मग निवांत बघत असतं जोपर्यंत कोणाचं लक्ष जात नाही, कोणी काही बोलत नाही तोपर्यंत. तर असं चाललं आहे आणि मीही थोडंसं दुर्लक्ष करते. पूर्ण आराम व्हायला हवा त्याचा म्हणून. तर इथे मी आता तूप गरम करून घेते रात्रीच. आणि त्यानंतर सोबतच मी हळदीचं दूधसुद्धा बनवते. कारण अहो पण म्हणत होते की मला घशात जरा खवखव होते आणि मलाही तसंच वाटत होतं. थोडंसं नॉर्मल पेन होत होतं घशामध्ये. आणि आधीला तशीच सुरुवात झालेली होती आणि मलाही घशापासूनच सुरुवात झालेली होती. म्हणून म्हटलं रिस्कच नको, आता आपण आतापासूनच काळजी घेऊयात. तर 2 दिवसापासून मी रात्री हळदीचं दूध करते गरम गरम. छान वाटतं जरा गळ्याला. आणि तसंही पावसाळ्याच्या दिवसात सगळ्यांनी घ्यायला हवं. हळदीमधल्या जे काही अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे आपल्याला जे काही येणारे आजार किंवा संभाव्य धोके असतात, जसं की सर्दी वगैरे, आता ह्या म्हणजे पावसाच्या वातावरणामुळे घसा वगैरे खूप जास्त खराब होतो आणि तिथूनच आजारपणाला सुरुवात होते. म्हणून आम्ही ते घेतो आहे दूध. आता अजिबात आवडत नाही मला तर, पण घेते 2-3 दिवसापासून. तर इथे तूप बनवून झालेलं होतं, तर त्यात थोडंसं पाणी घातलं मी असं रवेदार होण्यासाठी. त्यानंतर वर जायलासुद्धा वेळ नव्हता रात्री, कारण पाऊसच सुरू झाला होता. तर झोपून घेतलं होतं. आणि आता हे दुसऱ्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी मी शूट केलं होतं. तर गेल्या काही दिवसांपासून आम्हाला सुतक होतं. तर आज म्हटलं आहे उपवास, तर 2-3 दिवस झाले सारखा पाऊस सुरू असल्यामुळे फरशी वगैरे पुसणं झालेलं नव्हतं. तर सकाळी उठले आणि आंघोळीच्या आधी सगळं घरातलं आवरायला घेतलं. ज्या काही चटई वगैरे होते, देवाचा पाऊससुद्धा थोडा बंद होता तर बाहेर हवेत त्यांना वाळत घातले. त्यानंतर झाडू मारून घेतला आणि झाडू मारल्यानंतर लागलीच थोडंसं मीठ आणि हळद घालून फरशी वगैरे पुसून काढली.
आणि मग नंतर इतर कामांना लागले होते आंघोळ वगैरे करून. आणि एवढा जोराचा पाऊस सुरू आहे बाहेर की काय सांगू तुम्हाला. येत असेल मी जेव्हा आता व्हॉइस ओव्हर करते तर बॅकग्राऊंडला आवाज येत असेल, पण मग आता मी त्याला काहीच करू शकत नाही कारण भरपूर वेळ झाला मी वाट बघते. आत्ता थांबेल पाऊस, तेव्हा थांबेल पाऊस, पण पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे. त्यातल्या त्यात रोजच्या रोज घंटागाडीचं पण हीच वेळ असते जेव्हा मी एडिटिंगला बसते तेव्हा. आणि व्हिडिओचं टायमिंग संध्याकाळपर्यंत मला कसं तरी ते करायचं असतं ॲडजस्ट, म्हणून आता मी थांबू नाही शकत म्हणून मी व्हॉइस ओव्हर करायला घेतले. आणि चाललं आहे लवकरच एक माईक घ्यावा असं, पण मी सर्च करते एखाद्या चांगल्या कंपनीचा आणि चांगला टिकणारा असा माईक मला हवा आहे. तर बघूया आता. तर असो, इथे आता सगळं घरं वगैरे पुसून झाले होते, पण प्रॉब्लेम असं झाला की पाऊस सुरू झाल्यामुळे आणि गेल्या काही दिवसांपासून सारखा पाऊस असल्यामुळे घरातलं स्टाईल वगैरे नाही जरी पुसलं तरी ओल्याच लागत आहेत त्या. तर ते वाढतच नव्हते लवकर, तर मी कूलर लावून दिला, सगळे फॅन फुल करून दिले आणि तेव्हा कुठे जाऊन मग ते वाढलं होतं. आणि बाहेरसुद्धा आत्ताच मी गॅलरी धुवून घरात गेली होती, पण त्यानंतर थोडा आणखीन पाऊस आला तर परत एकदा तिला कोरडं करून घेतलं. आता नंतर म्हटलं काही होऊ देत दिवसभर, पण आत्ता आवरून घेऊयात. ते आवरलं. त्यानंतर घराच्या बाहेरचं दारासमोरचं सुद्धा 2-3 दिवस झाले आवरलेलं नव्हतं, तर ते आवरायला घेतलं. आणि बाहेर थोडीफार झाडं ठेवलेली आहेत, 3 ते 4 झाडं आहेत बाहेरसुद्धा, तर त्यांना म्हणजे पावसाचं पाणी त्यांना लागत नाही म्हणून त्यांना पाणी घालावं लागतं. आणि मी विसरले होते, आज एकदम माझं लक्ष गेलं तर झाडं खूप खराब झालेली होती. तर त्यांनाही थोडंसं ती माती वगैरे त्यांची खालीवर करून घेतली, उकरून घेतलं, त्यानंतर पाणी घातलं थोडं थोडं. आणि हे सगळं आवरून झाल्यानंतर मग मी स्वतःचं आवरायला घेतलं होतं. आणि पुढची गॅलरी तर खूप मोठी असल्यामुळे इझिली स्वच्छ केली जाते, त्यातलं पाणीही काढलं जातं. पण इकडे गॅलरी छोटी आहे, त्यातल्या त्यात सामान ठेवलेलं आहे आणि जे काही पावसाचं पाणी येतं तर ते कुंड्यांमध्ये पडतं, त्याच्यातून माती बाहेर येते, तर खूप जास्त घाण झालेली असते. आणि रोजच्या रोज तर मी काही धुत बसत नाही, पाऊस असतं तेव्हा, पण असं इतर वेळेला मग ते धुवावं लागतं. तर आज म्हटलं बरेच दिवस झाले सगळी माती माती दिसत होती तर तीही धुवून काढली आणि सगळं घर आवरलं, एकदम क्लीन केलं. तर खूप छान असं प्रसन्न वाटत होतं सकाळ सकाळी. आणि मी घरातलं सगळं आवरते तेव्हा अशीच 2दा पाऊस येऊन गेलेला आहे, त्यामुळे म्हटलं परत नको घरात असं कोबट वगैरे वास यायला. तर रूम फ्रेशनर खूप जास्त वापरलं जातं खरं तर पावसाळ्याच्या दिवसात. जर काही स्वयंपाकाचं वगैरे नसेल घरात, पण स्वयंपाकापेक्षा सुद्धा जास्तीचा फराळ असतो. ते म्हणतात ना एकादशी दुप्पट खाशी, तसंच काहीतरी तयारी चालली आहे. कारण आधीला सुद्धा आता बरं वाटतंय आणि त्याला साबुदाणे आणि साबुदाण्याचे पदार्थ एवढे जास्त आवडतात, तर त्याने मला रात्रीच सांगून ठेवलं होतं की उद्या काहीही झालं, डॉक्टरांनी जरी नाही सांगितलेलं असलं तरी मला वडे करून देशील म्हणून. तर तसं तर काही मी त्याला देणार नाही आहे, पण एखादा वडा वगैरे देईल. साबुदाणे जरी केलं तरी खात नाही. मग तेच चाललं आहे की आता काय करावं काही सुचत नाही आहे. सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे आवरून लगेच मी बटाटे वगैरे उकडत घातले होते. त्यानंतर घरातला आवरला. आज बऱ्याच दिवसांनी 3 ते 4 दिवस झाले होते घरांना पुसून वगैरे नव्हतं झालेलं आणि आम्हाला सुद्धा काही होतं, तर आज म्हटलं एकादशी आहे तर ते थोडंसं काढून टाकूया आपण. तर मिठाच्या पाण्याने घरं वगैरे पुसून काढले, उंबरठा धुवून नाही काढला म्हणजे पुसून काढला, कारण पाणी आता सुकतच नाही आहे एवढं बाहेर पाण्याचं वातावरण असल्यामुळे. तर कसे तरी सगळे फॅन वगैरे कूलर लावून ते घरं पुसून झाल्यानंतर सुकवलं त्यांना. आणि हे झोपले होते दोघं बापले का, तेव्हाशी माझं ते सगळं आवरून झालेलं आहे. आता फराळाचं काहीतरी बघते. तर घरातलं सगळं आवरत मला खूप जास्त लेट झालं होतं. त्यातल्या त्यात आधी आणि त्याचे बाबा ते सुद्धा खूप उशिरा उठले आज, कारण आहोंना थोडं एका ठिकाणी जवळच जाऊन यायचं होतं. तर ते बोलले की मी थोड्या आरामाने जाईल, आता सध्या पाऊस सुरू होता. ते एकदा उठले सकाळी, त्यांनी बघून घेतलं की पाऊस सुरू आहे, अजून परत झोपून घेतलं, तर खूप लेट झालं होतं त्यांना. ते उठले, त्यानंतर मग चहा वगैरे झाला. तर एवढं लवकर आता फराळ करूनही कोणी खाल्ला नसता, त्यामुळे खूप जास्त लेट झालेलं आहे खरं तर. आणि मला भरपूर काय काय होतं आज डोक्यात, काय काय करायचं आहे असं, पण बघूया आता काय काय होतं ते संध्याकाळपर्यंत. तर सगळ्यात आधी तर इथे मी आता बटाटे उकडून घेतले होते, त्यांची साल वगैरे काढून घेतली वरनं. त्यानंतर आधी वडे म्हणत होता, तर वड्यांसाठी मी थोडे साबुदाणे बाजूला काढले खिचडी करण्यासाठी, आणि जे काही थोडे होते तर त्यात वडे बनवते. आता 2 बटाटे होते उकडलेले, तर त्यात मी ते मॅश करून घेतले. त्यानंतर थोडंसं दाण्यांचं कूट घातले, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं घेऊन मिक्सरमधून वाटून घेतले आणि ते वाटण त्यात घातले. त्यानंतर सोबतच आता वड्यांसोबत खायला चटणीसुद्धा बनवून घेते. तर थोडासा गूळ आणि चिंच घालते मी चटणी बनवताना, आंबट गोड अशी करते. तर चटणीसुद्धा बनवून घेतली होती, मिक्सरचं भांडं भरलेलं होतं म्हणून त्यातच. त्यानंतर बटाट्याचा शिरा बनवायला घेतला. म्हणजे माझं असं चाललं होतं आहो निघायच्या आधी थोडंसं तरी खाऊन जातील तर बरं होईल, काहीतरी एखादा आयटम जो झालेला असेल तो. पण ते काहीच न खाता निघाले होते, कारण नुकताच चहा झालेला होता. तर बटाट्यांचा शिरा मी आता बनवून घेते. थोडेफार ड्रायफ्रूट्स होते घरात, तर ते कट करून घेतले.
आणि असं तो शिरा बनवला होता. आणि खूप ठरवलं होतं की ह्यावेळेस सिम्पल असं करेल मी, म्हणून साबुदाण्याची खिचडीच बनवायची होती फक्त. पण आधी घरी असल्यामुळे त्यातला तर तो आत्ताच त्याला बरं नव्हतं, आता कुठे बरं वाटायला लागलं आहे. आणि त्याला आता असं झालेलं आहे, हे खाऊ ते खाऊ सगळं त्याला खावं असं वाटतं. पण मग एवढं काही त्याच्याने खाणं होत नाही अजून. मग त्याच्यासाठी म्हटलं, तो म्हणत होता की एक का देत नाही पण वडं बनव मम्मी. तर साबुदाण्याचे वडे बनवले होते. आणि हे तूप मी रात्री करून ठेवलं होतं. एवढंच झालं होतं, कारण खूप लवकर मी फिरवून घेतलं होतं यावेळेस. आणखीन 5-6 दिवसांनी फिरवलं असतं तर बऱ्यापैकी पडतं, जे की आम्हाला एक आठवडाभर किंवा 15 दिवस तरी जातं आरामाने. पण असो, तर त्या आधीच्या हट्टामुळे मला एवढं सगळं करायला लागतं आहे. आणि शिरा वगैरे आधी खात नाही, पण ना आवडतो म्हणून मी करते. कधीतरी खाल्लं गोडाचं तर काही हरकत नाही. तर म्हणून तो मी बनवत होती. त्यानंतर तळायचंसुद्धा काहीच नव्हतं, तरीसुद्धा मी शेंगदाणे काढायला गेली वरनं. तर मला हा बटाट्यांचा चिवडा दिसला, तर तो मी काढून घेतला थोडासा. म्हटलं तो बनवूयात आपण. तर तोही तळून घेतला. त्यात थोडेसे शेंगदाणे तळून घेतले, थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालून तो चिवडा मी बनवून घेतला होता. आणि थोडेफार वेफर्स, असं नाही करत सगळंच झालं होतं. खरं तर काहीच केलं नाही असं नव्हतं. फक्त कढी वगैरे बनवली नव्हती मी उपवासाची ह्यावेळेस, कारण आंबट होते ती आणि आधीला आवडते. तर तो म्हणजे त्याने खाल्लीच असती, तो खाल्ला वगैरे राहिला नसतं, त्याच्यापेक्षा मग मी ती बनवलीच नव्हती. वडेच मी त्याला कशी तरी म्हणजे खूप नाही करून 2 दिले होते. आणि दूध संध्याकाळी फक्त दूधच घेतलं होतं मग त्याने. तर इथे आता मी हा पूजेचा ताट रेडी करत होते. आणि वडे मी सगळे बनवून ठेवले होते, फक्त आता आधीला देण्यासाठी 2 आणि पूजेच्या ताटात ठेवण्यासाठी 2 असे तळून घेतले होते. त्यानंतर किचनवरचं सगळं आवरलं होतं. मग माझा फराळ झाला होता आणि मग मी स्वतःच आवरायला घेतलं होतं. ते आता तुम्हाला पुढे दिसेलच. आणि आधीला तर एवढी घाई झाली होती की कधी एकदाचं करते मम्मी, कारण त्याला खूप जास्त आवडतात हे वडे. पण तरीसुद्धा ते म्हणतात ना, फक्त लहान मुलांची नजर भुकेली असते, तसं काहीतरी झालं. एकच खाल्लं त्याने, एवढे 2 तोडून दिले तर. आणि थोडंसं त्याने हे खाल्लं होतं, तो जो चिवडा मी बनवला होता तो, बस तेवढंच काय ते घेतलं होतं. तर इथे माझी आता पूजा करून झाली होती मूर्तीची आणि नैवेद्य दाखवला होता. त्यानंतर मला आता आज खूप छान असं तयार व्हायचं होतं. म्हणजे मी गेल्या वर्षीच ठरवलं होतं, पण मागच्या वर्षी काही म्हणजे झालं नव्हतं. मला खूप सारे असे फोटोज काढायचे होते. आपण बघतो नेहमी एकादशीला वगैरे असं हातात मूर्ती वगैरे धरून किंवा बाहेर कुठेतरी नदीवर वगैरे असे भरपूर फोटो मी मागच्या वर्षी सेव्ह करून ठेवले होते. व्हिडिओ सेव्ह करून ठेवले होते. पण माझ्याकडे मूर्तीच नव्हती. 2 दिवस आधी मी सगळीकडे चौकशी केली, पण मला अवेलेबल पण झाली नव्हती. आणि बाहेर मार्केटला काही जाणं नव्हतं झालेलं तेव्हा, तर त्यामुळे ते तसंच राहिलं होतं. देवघरातल्या जे काही मूर्त्या आहेत माझ्याकडे, तर त्यांचीच पूजा झाली होती. आणि त्याच्यानंतर मग एकादशी झाल्यानंतर काही कामानिमित्त तिकडे गेले होते, तर पंढरपूरच्या साईडला. तर ते पंढरपूरला जाऊन त्यांनी ही मूर्ती आणली होती. आणि मला तेच सांगत होते की गावातून घेऊ नको, गावात जाऊन घेऊ नको, आपण जाऊयात कधीतरी. कारण मी पंढरपूरला म्हणजे आम्ही जोडीने सोबत गेलेलोच नाही आहेत अजूनपर्यंत. खूप लहान असताना मी माहेरी होती तेव्हा गेलेली होती, त्यानंतर जाणंच नाही झालेलं. तर इच्छा तर आहे खूप, पण आतासुद्धा खूप गर्दी होती. तर बघूया आता मध्ये कधीतरी एखाद्या वेळेस निवांत जाऊयात पंढरपूरला. तर तिथून ती त्यांनी आणली होती. आणि हेअर वॉश नव्हता केलेला, म्हणून खूप केस असे फ्रीझी दिसत होते. तर म्हटलं काहीतरी करूया, तर थोडंसं स्ट्रेटनर मी फिरवलं होतं, ज्यामुळे की छान होतात, मॅनेजेबल होतात थोड्या वेळासाठी का असे पण तरीसुद्धा केस. आणि खरं तर माझे केस फारसे कुरडे नाही आहेत, वेवी टाईपमध्ये आहेत, म्हणजे आहेत बऱ्यापैकी स्ट्रेट आहेत, काही करायची गरज नाही. पण हेअर वॉश नव्हता म्हणून ते खूप खराब झालेले होते. तर मी फक्त एक स्ट्रेटनरने त्यांना थोडंसं स्ट्रेट करून घेतलं, कारण छान असा लुक येतो, खास करून साडी वगैरे जेव्हा नेसायची असते तेव्हा. तर त्यासाठी आधी मी हे थोडंसं स्ट्रेटनिंग करून घेतली. आणि फरक तर दिसतच असेल आधीचे केस आणि आत्ताचे. आधी पूर्ण माझे असे गोल गोल झालेले होते, कारण मी बांधून ठेवते त्यांना, मला मोकळे केस फारसे सहन होत नाही म्हणून. आणि ठरवलेलं तर दुसरी साडी नेसायचं होतं मी, पण त्याच्यावरचं ब्लाऊज काही माझ्याच्याने कंप्लीट नाही झालं. थोडंफार त्याला अर्धवट शिवून झालेलं आहे ते. आणि पूर्ण करायला गेले असते तर आणखीन 1-1.5 तास गेला असता आणि मग खूप लेट झालं असतं मला. त्याच्यापेक्षा म्हटलं काठापदराच्या एवढ्या छान साड्या आहेत आपल्याकडे, त्यापैकी एखादी नेसूयात. तर ही कॉटनमध्ये आहे, खूप कमी किमतीची, आणि किमतीच्या मानाने खूप छान अशा साड्या मलाही भेटल्या आहे. खूप सुंदर अशी साडी आहे, कॉन्ट्रास्ट आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे त्याला. भगवा असा ऑरेंज रंग आहे आणि ब्लाऊज खूप छान आहे. ब्लाऊज जे आहे तर ते मी घरी शिवलेलं आहे, म्हणजे मी शिवलेलं आहे. तर हा असा गळा घेतलेला आहे आणि ही मी आता नेसते. तर आणि अशी एक सेम साडी आहे माझ्याकडे आणखीन नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये, आणि हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे. पण ती साडी मला आता भेटत नाही, मला तीच आता नेसायची होती. हे सुद्धा मी शिवलेलं आहे. तर
ही नेसायची होती नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आणि ग्रीन कलरचं त्याच्यावरचं ब्लाऊज आहे, आणि ही ऑरेंज साडी आहे, आणि हे पर्पल म्हणू शकतो आपण याला, पर्पल कलरचं हे याच्यावरचं ब्लाऊज आहे. तर आता हीच मी नेसते. आता किती वाजले, आधी 1:30-1:45 झालेले आहेत, आणि आता माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे, फराळ वगैरे सुद्धा झालेला आहे. तर आत्ता म्हटलं थोडंसं आपण इन्स्टासाठी सुद्धा एखादा रील वगैरे शूट करूया. तर त्यासाठीच आता ही साडी मी वेअर करते. आणि ठीक आहे, बघूया आता कितपत होतं ते, कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे. बाहेर कुठे जाणं मला तर पॉसिबल नाही वाटत. पाऊस थांबला तर बाहेर जाऊन कुठेतरी एखादा रील किंवा मग फोटोज वगैरे काढेल मी. आणि जर का पाऊस नाहीच थांबला तर मग घरातच काय ते करायला लागणार आहे. पहिल्यांदा ट्राय करते मी असं काहीतरी रीलसाठी. तर होप सो की चांगलं व्हावं जे काही होईल ते. तर ही साडी मी आता नेसते, आणि थोडंसं मूड ऑफ माझा इथे झालेलं आहे. म्हणजे साडी छान आहे ही सुद्धा, पण मला ही साडी याच्यावरची जी काही साडी होती ब्ल्यू कलरची, तर ती खूप छान दिसते. तिच्यावरची माझ्याकडे फोटो आहेत, तर हीच मला नेसायची होती, पण ती भेटत नाही आहे मला. बहुतेक गावी वगैरे असावी ती. तर ही आता वेअर करते. तर आता पटकन तयार होते. वेळ खूप कमी माझ्याकडे, कारण 3 वाजेपर्यंत अहो घरी येणार आहे. त्यांच्यासाठी गरम गरम साबुदाणे किंवा मग साबुदाणा वडा जो काय थोडंसं बॅटर उरलेलं तर ते करायला लागतील. मग त्यात वेळ जाईल, आणि तयारी केल्यानंतर मग ते करायला खूप कंटाळा वाटतं. तर ते तेव्हाशी माझं जे काही आहे ते शूट व्हायला हवं खरं तर. बघूया आता काय काय होतं ते. तर छान असं इथे माझं आता आवरून झालं होतं, आणि परत पुन्हा मला आठवलं की मी फुलं सांगायला विसरले आहोंजवळ, आणि फुलांशिवाय तर पूजा कशी शक्य आहे. आणि बाहेर सारखा पाऊस सुरू होता, आणि एवढी तयारी करून मी तर काही गेली नसते आणायला. म्हणून म्हटलं जे आहे तसं आता आपण करूयात. तर तसंच मी ते रील शूट केलं होतं, आणि संध्याकाळी मग फुलं वगैरे आणले होते, आणि तेव्हा नंतर पूजा केली होती, पण त्याचं काही मग मी शूट नाही घेतलं. तर मग खूप वर्षांनंतर मी साडी नेसली होती, आणि मला खूप छान वाटत होतं. खूप लाईट वेट आहे ती. तर आज खूप छान अशी मी तयार झालेली आहे. तुम्हाला दाखवते पूर्ण साडीचं लुक. खूप छान साडी आहे, खूप जुनी साडी आहे खरं तरी ही. एक 7-8 वर्ष झाले असतील साडी घेऊन, पण खूप छान आहे. कॉटन फॅब्रिक आहे तिचं, आणि काठापदराची अशी त्याच्यावर डिझाईन आहे, आणि खूप लाईट वेट आहे, खूप सुंदर आहे. आणि मला आहे ना, म्हणजे इंस्टावर माझा आय डी आहे, पण मी असं रील्स वगैरे किंवा ते एक्सप्रेशन व्हिडिओज वगैरे असं तसं अजूनपर्यंत एकही ट्राय केलेलं नव्हतं. तर म्हटलं आज काहीतरी रील, म्हणजे मी ब्लॉग शेअर करते इन्स्टाला सुद्धा, तर म्हटलं एखादं रील शूट करूयात आणि ते आपण टाकूयात. तर प्रयत्न तर भरपूर केलेले सगळे, पण हिंमत नाही झालेली. सगळं ड्राफ्टमध्ये सेव्ह करून ठेवलेले. एकच गाण्यावर रील बनवलं आहे. गवळणी ती लहानपणापासून ऐकत ऐकत मी मोठी झालेली. खूप आवडायची सुरुवातीला. खरं म्हणजे गवळणी खूप जवळचा विषय आहे माझा. मी लहानपणी खूप गाणी वगैरे म्हणायचे. काही कार्यक्रम वगैरे असायचा शाळेमध्ये किंवा गावात, असं नाही का देवी वगैरे बसवली जाते नवरात्रीमध्ये किंवा गणपतीमध्ये. तर तेव्हा मी आणि माझी एक मैत्रीण होती, आम्ही दोघं जणी गवळणींवर डान्स पण करायचो, गवळणी म्हणायचो सुद्धा. अक्षरशः मी वह्या बनवल्या होत्या, लिहून काढल्या होत्या बऱ्याचशा गवळणी. तर आता नाही का इंस्टावर खूप ते एकच गवळणवर खूप सारे रील्स म्हणजे ऐकायला बघायला भेटत आहेत. तर एकदम असं नाही का बालपणीची आठवण नवी झाली असं मला वाटलं. तर म्हटलं करूया ट्राय, काय हरकत आहे. देवाचंच गाणं आहे. तर मी बनवली त्याच्यावर, पण अजूनपर्यंत मी म्हणजे पब्लिक नाही केलेलं, सेव्ह करून ठेवलेले. बघूया ज्या दिवशी मला वाटेल, मी खूप म्हणजे असं काय म्हणता ना, हिंमत नाही होते. पहिल्यांदा असं काहीतरी मी ट्राय केलेलं आहे. तर जरा आवड वाटतं ना आपल्याला स्वतःलाच ते बघायला. म्हणजे मलाच कसं तरी होतं आहे. पण ठीक आहे, ज्या दिवशी मला वाटेल की आता आपल्याला पब्लिक करायला हवं तर मी करून टाकेल. आत्ता सध्या ड्रॉपमध्ये ठेवलेले. तर असो, तर रील बनवायचं होतं, थोडेसे फोटोज वगैरे घ्यायचे होते. गेल्या वर्षी माझ्याकडे मूर्ती नव्हती विठ्ठल रखुमाईची, जशी मला पाहिजे होती तशी. देवघरातली होती, तर त्यांचीच पूजा मी दरवर्षी करत होती. पण कसं आहे ना, थोडंसं आपण आता व्हिडिओज वगैरे बनवतोय, तर म्हणजे असं दाखवण्यासाठी नाही, पण फोटोज मला काढायचे होते. गेल्या वर्षी काढायचे होते, पण तेव्हा मूर्ती नव्हती मला जवळपास, पण कुठे अवेलेबल नव्हती झाली. तर मग हे पंढरपूरला गेले होते आषाढी झाल्यानंतर, तर तेव्हा ती मूर्ती आणली गेली होती वाटतं, हां बहुतेक. आणि मी तेव्हापासून ठरवलं होतं की ह्या वर्षी आषाढीला खूप छान तयार व्हायचं, खूप छान फोटोज वगैरे काढायचे. तर भरपूर फोटो काढलेले आहेत, आणि तयार पण आता तुम्ही सांगा छान तयार झालेली. मला तर मी छानच वाटते. आणि किती सकाळपासून आवरते. आता 4 वाजले. आता कुठलंही काम सोपं नसतं. एक रील बनवायला मी एवढे रिटेक घेतलेले आहेत की 3 वाजेपासून मी बनवत होती. 1 तास लागला आहे मला 40 सेकंदांचं रील बनवायला, आणि तीसुद्धा मी अजून अपलोड नाही केलेली. त्यातल्या त्यात अहोंचं फराळ व्हायचं बाकी, माझं आणि आधीचं फक्त झालेलं आहे, कारण मला थोडंसं शूट करायचं होतं. तर फराळ आम्ही बनवून घेतलं, आणि
अहो बोलले होते की मी 3 वाजेपर्यंत येतो, तर तेव्हा मला गरम गरम कर म्हणून. तर 3चे 4 झालेले, कारण त्यांचं नेहमी असंच असतं, 1 तास आणि घरी येतात ते 5 मिनटात येतो सांगून. तर आता ते येतील, तोपर्यंत आता पटकन मी माझं आवरते. मी साडी मुद्दामून ठेवलेली, कारण माझं असं चाललं की कुठेतरी बाहेर मंदिरावर जवळपास जाऊन येऊयात असं. आता बघते ते दमलेले असतील, म्हणजे त्यांच्या मनावर घेते, त्यांना जावंसं वाटेल तर कुठेतरी जवळ जाऊन येऊ, किंवा मग त्यांचा फराळ झाल्यावर. आणि जर का ते बोलले की आराम करायचं आहे तर मग बघू, घरातही देव तसं तर आहेच. आणि ते जवळपास कुठे म्हणजे आमच्या घराला लागून, म्हणजे मला तरी माहिती नाही आहे ह्या एरियात, किंवा 1-2 किलोमीटर दूर जरी असलं तरी चालेल, पण नाही आहे इथे विठ्ठल रुक्माईचं मंदिरच नाही आहे. म्हणजे मला तरी नाही आठवत, एवढे वर्ष झाले इकडे राहते तर नाहीच आहे बहुतेक, कुठेतरी खेड्यागावावर, किंवा मग एक आहे डायरेक्टली मुक्तीधामला आहे. तर तिकडे तर सगळेच मंदिर आहेत, तर तिकडे पण ते खूप लांब पडेल. मग आता त्यांच्या मूडवर डिपेंड करतं सगळं. त्यांनी जर म्हटलं जाऊयात तर जाऊ कुठेतरी. आणि कुठे बाहेर जाणं झालं तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं गेलं असतं, पण कुठे जाणं झालंच नव्हतं आमचं. तर असं आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत आनंदी राहा. आणि हो, जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच तुमच्या काही सजेशन असतील तर त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.